लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम मी तुम्हाला याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला जर पूर्वी एखाद्या बँक खात्यामध्ये जर पैसे आले असतील तर तुम्हाला परत नवीन बँक खातं जोडायची गरज नाही, हे स्पष्टपणे मी सांगितलं होतं। म्हणजे तुम्हाला माझं हे खातं चालेल का, ते खातं चालेल का, याबद्दलचा मी तुम्हाला सांगितलं होतं, डाऊट क्लिअर केला होता। पण असे पण काही माता भगिनी आहेत की ज्यांनी आतापर्यंत डीबीटी केलेली नाही आणि आता जास्त वेळ नाही उरलेला, लवकरच परत या योजनेचं वितरण सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूयात। आणि त्यावेळेस आता या गोष्टीला काय तुम्हाला तर माहिती आहे, ऑब्व्हियसली आज 26 नोव्हेंबर आहे। पटकन जे आहे या संपूर्ण जे आहे आचारसंहिता वगैरे संपूर्ण गोष्टी ज्यावेळेस संपेल तर त्यावेळेस परत हे वितरण सुरू होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो आणि ते जवळपास येऊन ठेपलेल्या आहेत त्या गोष्टी। पण महत्त्वाचा मुद्दा काय आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे की आणखी पण बऱ्याचशा माता भगिनींनी डीबीटी केलेली नाही। आता डीबीटी कशी करायची या संदर्भात एक आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, सोबत मी तुम्हाला आणखी पण त्यावर एक महत्त्वाचा व्हिडिओ येणाऱ्या टायमामध्ये देणारच आहे। पण डीबीटी जर केली नसेल तर माझा अशी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही पोस्ट बँकमध्ये करा, जर केली नसेल आतापर्यंत तर। क्लिअर। आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे। काल जे परवाच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा माता भगिनींचा डाऊट क्लिअर झाला की सर आता आम्हाला असं कळालं आहे की तुमच्याकडनं की कुठल्याही प्रकारचं आम्हाला खातं वगैरे बदलायची गरज नाही, जे आहे ते बँकला खातं आम्ही डीबीटी ज्याच्यामध्ये पूर्वी पैसे आलेले आहेत तर ते खातं आम्ही कंटिन्यू करायचं आहे। पण सोबत बऱ्याचशा असं माता भगिनी होते की सर माझं तेच खातं आहे पण मग मला पैसे का येत नाहीत, मला एकदा पैसे आले, मला असं झालं, मला आत्तापर्यंत पैसेच नाही आले। तर तुम्ही जे म्हणतायत की त्यानुसार म्हणजे योजनेचं एक हमीपत्र आहे आणि त्या हमीपत्रावर काय काय गोष्टी मेन्शन आहेत किंवा कोणत्या गोष्टी तुम्ही जे आहे महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी ज्या असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही त्याचे लाभार्थी जर नसताल म्हणजे लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला कसं ओळखता येईल तर त्या संदर्भात हा व्हिडिओ राहणार आहे। तुर्तास तुम्हाला माहीत आहे की 2100 रुपये जे आहे महिन्याची वाढ इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याला लागू होणार आहे आणि इमिडिएटली डिसेंबरच्या हप्त्यापासूनच जी आहे ही वाढ जी आहे तुम्हाला दिसणे चालू होईल। क्लिअर। म्हणजे 2100 रुपये तुम्हाला डिसेंबरचा महिना मिळणं अपेक्षित आहे, कारण अशा प्रकारची एक घोषणा झालेली आहे, त्यामुळे काही काळजी करू नका। जसं की बघा तुम्हाला स्क्रीनला दाखवलेलं आहे, स्क्रीनला जे आहे तुम्हाला क्लिअर दिसेल। क्लिअर। हे जर इथं जर दिसत नसेल तर मी तुम्हाला स्क्रीनला लावणार आहे व्हिडिओच्या। बघा कुणाकुणाला पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारचे आहे, तर हे कुठे कळणार आपल्याला, तर त्यासाठी बऱ्याचशा माता भगिनींना माहिती नाही कुठे ही माहिती आहे दिलेली, तर त्या संदर्भातच हा छोटूसा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण आता जे आहे वातावरण तुम्हाला माहिती आहे, आता लवकरच जे आहे परत वितरण सुरू होईल आणि मग त्यावेळेस तुम्ही गोंधळता कामा नये आणि मग परत असं नको व्हायला की तुमचे ह्या महिन्याचे पैसे नाही मिळणार, त्या महिन्याचे नाही मिळणार, आम्हाला तर माहीत नव्हतं। त्यामुळे माझं काम आहे, आता खूप कमी दिवस राहिलेत, त्यामुळे पटपट इथून पुढे मी तुम्हाला अपडेट देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। बघा पहिला मुद्दा काय आहे, थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल। हे कशा संबंधित आहे बघा की कुणाला पैसे मिळणार नाहीत याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी पाहायचा आहे। कुणाला पैसे मिळणार नाहीत या संदर्भित हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्हाला जर का काही काळजी करायची गरज असेल तर मी तुम्हाला तिथल्या इथे सांगणार आहे। बघा आता तुम्हाला स्क्रीनला पण दिसत असेल आणि इथे पण तुम्हाला आता क्लिअर कट दाखवतो। बघा पहिला मुद्दा काय आहे की हमीपत्रावर अशा प्रकारच्या गोष्टी स्पष्टपणे मेन्शन आहेत। क्लिअर। हे काय आपल्या मनाने नाही किंवा कुठल्याही प्रकारचे म्हणजे याच्यामध्ये अफवा नाही, काय नाही। बघा पहिलं तर ज्यांचे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे, म्हणजे थोडक्यात तुमचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न म्हणजे एकल्याचं नाही संपूर्ण कुटुंबाचं मिळून जर हे 2.5 लाखपेक्षा अधिक असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणार नाही। मग एकल्या व्यक्तीचा असो किंवा संपूर्ण कुटुंबाचं मिळून असो, मात्र लक्षात ठेवा एकत्रित कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पकडले जाते, हे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे। क्लिअर। पुढे बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती आहे, त्याही माता भगिनी त्या घरामधल्या या योजनेच्या लाभार्थी असणार नाहीत, हा दुसरा मुद्दा आहे। आणि जर तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर याच्यापैकी तुम्ही कुठं एखाद्या याच्यामध्ये अटकता का हे तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या समजून घ्या। तिसरा मुद्दा पटपट घेऊयात। बघा महत्त्वाचं काय बघा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी किंवा सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकार, स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, तथापि बघा पुढे बघा 2.5 लाखापर्यंत त्यांचे उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार, कंत्राटी कामगार, कर्मचारी
या योजनेला पात्र ठरतील. बघा व्यवस्थित वाचून घ्या. बघा काय म्हणता याच्यामध्ये, तुमच्या कुटुंबातील सदस्य जर नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असेल तर नाही भेटणार. सरकारी लक्षात ठेवा, सरकारी भारत सरकार किंवा राज्य सरकार या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तरी नाही भेटणार, किंवा सेवानिवृत्तीनंतरचे जे वेतन घेत असेल तरी पण नाही मिळणार. असं हे संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे आता मुद्दा नंबर 3 मध्ये. त्यानंतर आपण पुढे जाऊयात आणि तुम्हाला सर्व क्लिअर करणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इनमेन किती मुद्दे आहेत, 7-8 मुद्दे आहेत. बघा 7च मुद्दे आहेत. 7 मुद्दे जर का तुमचे क्लिअर असतील तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. तुम्ही काय सरकारी नोकरीमध्ये आहे का? नाही. तुमच्या घरामधलं कोणी आहे का? नाही. तुमच्या या मुद्दे मी जे आता वाचून दाखवले 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये, त्याच्यापैकी तुम्ही कुठल्याही प्रकारचे जर का पात्र असताल तर मग मात्र अडचण येऊ शकते. बघा कारण काय होतं की आपण फॉर्म भरतो आणि आपल्याला कळत नाही की मला आणखी पैसे का नाही आले, आणखी पैसे का नाही आले, तर त्या संबंधितच हा व्हिडिओ आहे. 5 नंबरचा मुद्दा बघा, ज्यांचे कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत. आता ऑब्वियसली आहे, जर एखाद्याच्या कुटुंबातील सदस्य आमदार किंवा खासदार असेल तर बाबा त्यांना कशाला आता आणखी पण, बरोबर की नाही. म्हणजे त्यांच्या घरातल्या जर माता भगिनींना जर का आणखी जर का लाभ मिळत असेल तर मग गोरगरिबांचे काय हाल होणार आहे, बरोबर. तर त्यामुळे ऑब्वियसली सरकारने जे आहे त्यांना त्यांच्या कुटुंबातील आमदार खासदाराच्या घरातली कुटुंबातील कुठल्याही स्त्री सदस्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत, अशा प्रकारच्या कुटुंबातील माता भगिनींना देखील लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही. फॉर्म भरला जरी असेल तरी लक्षात ठेवा, अप्रूव्ड जरी झाला असेल एखाद्या वेळेस तरी तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. आणि जर मिळाले बी तरी पण लक्षात ठेवा पुढचा टप्पा मिळणार नाही. मग क्लिअर. आता ते मागच्या मिळालेल्या पैशाचं काय होणार आहे त्याच्या संबंधित पण एक व्हिडिओ मी स्वतंत्र घेऊन येतो, पण याच्यामध्ये आता तात्पुरता गोंधळ नको उडायला, त्यामुळे क्लिअर सांगतो आहे. या अटी जर का या अटी तंतोतंत जर तुम्ही जर का फॉलो करीत असतील, तुम्हाला या ज्या अटी आहेत, या सेवा श्रुती ज्याला आपण म्हणतो, श्रुती कंडिशन्स, या जर तुम्हाला व्यवस्थित समजल्या तर समजायचं तुम्हाला काळजी करायची गरज नाही. 7व्या नंबरचा एकच आता लास्ट मुद्दा आहे, तो म्हणजे बघा ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन पण ट्रॅक्टर त्याच्यामध्ये धरले जाणार नाही, ज्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे, म्हणजे 4 चाकी बरं का. जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल आणि कुटुंबातल्या कुठल्याही सदस्याच्या नावावर असेल, बघा परत सांगतोय, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर वगळून, ट्रॅक्टर नाही कारण ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांकडे सहजासहजी असते बघा, बरोबर. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर, बघा म्हणजे त्यांच्या कुटुंबातील म्हणजे काय की जर एखादी माता भगिनी आणि तिच्या घरातील एखाद्या सदस्याच्या नावावर जे 4 व्हीलर आहे, म्हणजे थोडक्यात कार असू शकते किंवा इतर 4 व्हीलर, बरोबर. जर असं असेल तरीही तुम्ही फॉर्म भरून काही फायदा होणार नाही. महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये, पूर्वी काही कंडिशन्स होत्या तर त्या पण गाळलेल्या आहेत. या संबंधित मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला अपडेट देत असतो की कोणची कंडिशन गाळलेली आहे. सध्या याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे 1500 किंवा 1500पेक्षा अधिक जर कुणाला जर का कुठल्याही शासकीय योजनेचा जर का लाभ मिळत असेल तर त्यांनाही मिळत नाही ना, अशा प्रकारचाच एक ऑप्शन आत्ता सध्या पोर्टलला आलेला आहे. आणि तिथे काय आलेलं आहे की जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही, अशा प्रकारचा स्पष्टपणे ऑप्शन आपल्या लाडकी बहीण या योजनेच्या पोर्टलवर आलेला आहे. त्यामुळे ह्या अपडेट्स आता इथून पुढे जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही आशा पाहत बसणार की मला येईल, आज येईल, उद्या येईल, परवा येईल, अशा प्रकारचं नाही. एक महत्त्वाचा मुद्दा की बऱ्याचशा माता भगिनींना काय व्हायला आहे की त्यांना पोर्टलवर जे आहे त्यांना वेबसाईटवर लॉग इन करता येत नाही, कारण की त्यांनी नारी शक्ती ॲप या ॲपवरून त्यांनी फॉर्म भरलेला आहे. तर अशा माता भगिनींसाठी एक महत्त्वाची सूचना की ज्यावेळेस आता 5-7-8 दिवसामध्ये वितरण ज्यावेळेस सुरू होईल तर त्यावेळेस तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडेच परत जाऊन जे आहे नारी शक्ती ॲपमधून ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना त्यांच्या फॉर्मचं स्टेटस पाहता येईल, तिथे तुम्हाला स्पष्ट कळेल. पण आत्ता सध्या तुर्तास तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही. पण जर तुम्ही वेबसाईटवरून जर भरला असेल तर वेबसाईटवर जा, तिथे लॉग इन करा आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला स्पष्टपणे कळेल की तुम्हाला कुठल्या एखाद्या बँकेमध्ये आत्तापर्यंत पैसे आलेत का, किंवा तुमच्या फॉर्मला काही प्रॉब्लेम आहे का, अप्रूव्हल झाला आहे का रिजेक्ट झालेला आहे, तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये क्रेडिट केलेलं आहे, तर किती रुपये क्रेडिट झालेले आहेत, कोणत्या वेळेत झालेले आहेत, संपूर्ण गोष्टी तुम्हाला तिथे कळेल. सोबतच तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थी आहात का नाही, आणि जर असताल तर तुम्हाला मग पैसे मिळणार नाही, अशा प्रकारचं पण तिथे स्पष्टपणे मेन्शन होत आहे. कुठे? लाडकी बहीण या योजनेच्या वेबसाईटवर.
जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. नारी शक्तीहून जर भरला असेल तर परत सांगतो तुम्हाला पुढचे 7-8 दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण तुर्तास या व्हिडिओमध्ये मला महत्त्वाचा जो तुम्हाला संदेश द्यायचा होता तो म्हणजे काय की कुणाला पैसे मिळणार नाही, तर त्याच्यामध्ये हे 5-7 जे मुद्दे होते ज्यांचे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना मिळणार नाही. त्यानंतर हे 2 नंबरचा मुद्दा होता एकत्रित जे आयकरदाता असेल कुटुंबातला तर त्यांना पण मिळणार नाही. हा 3 नंबरचा मुद्दा वाचून घ्या, खूप मोठा आहे तो, क्लिअर. त्यानंतर बघा 5 नंबरचा मुद्दा होता की खासदार आमदारच्या सदस्यातली स्त्री नाही सदस्य नाही पाहिजे. त्यानंतर बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार, राज्य सरकार, बोर्ड, कॉर्पोरेशन वगैरे संचालक, उपाध्यक्ष हे जे सदस्य असेल तरी नाही मिळणार. आणि ज्यांच्या नावावर 4 व्हीलर आहे त्यांच्या सदस्याच्या कुठल्याही एखाद्या कुटुंबातील तर त्यांनाही नाही मिळणार. याच्या व्यतिरिक्त जर का तुमच्याकडे लक्षात ठेवा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1500 किंवा 1500पेक्षा अधिक जर लाभ घेत असताल त्यावेळेस नाही मिळणार. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी काही जरी सांगितलं असेल तर तुर्तास अजिबात विश्वास ठेवू नका. मग मात्र तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तुम्हाला लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळणारच आहे. येणाऱ्या टायमामध्ये लक्षात ठेवा आता जास्त वेळ उरलेला नाही, आता पटकन हे वितरण संपूर्ण प्रक्रिया आता सुरू होईल. त्यामुळे काही काळजी करू नका लवकरच. कारण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो का बघा, काही लोकांना असं वाटलं मला सांगा जर लाडकी बहीण योजनेला जर प्रॉब्लेम असला असता तर पोर्टलला कशाला दिलं असतं संजय गांधी निराधार. कारण हे अपडेट कधी आलं आत्ता आलं ना, बरोबर की नाही. हे अपडेट यासाठी येते कारण की योजनेचं भविष्य हे राहणार आहे, योजनेला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, काय नाही काळजी करायची गरज नाही. तुर्तास या व्यतिरिक्त काही जरी तुमची शंका असेल तर व्हिडिओच्या खाली तुम्ही मला विचारा. व्हिडिओ खूप मोठा होतोय त्यामुळे मी इथेच थांबतो. धन्यवाद.